Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास. फडणवीस आणि आशिष शेलार बुलेटवरून विधान भवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकने प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इलेक्ट्रिक कारने विधान भवनात. पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. तर पुढील 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम नाहीत, फडणवीसांची माहिती. मंत्री नितेश राणे यांचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास. सर्वांनी पंतप्रधान मोदींचं आवाहन पाळलं पाहिजे, नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरी यांचा बसमधून प्रवास. ठाकरे सेनेच्या नेत्यांचा मंत्रालयातून शिवालयापर्यंत पायी प्रवास. आम्ही देखील पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ, दानवेंची प्रतिक्रिया. तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं, अनिल परब यांचा सल्ला. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांचा चार्टर्ड विमानाने प्रवास. रोहित पवारांचा आरोप, विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत. मोदींनी केलेल्या आवाहनावरून फोटो पोस्ट करत टीका. गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर. मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता. तो आता 8.30%. रोजच्या गरजेच्या वस्तू आणि इंधन ऊर्जेचे दर वाढले. मुंबईमध्ये महानगर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. आजपासून नवे दर लागू. प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असेल. एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात. शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित. इंधनाचे दर वाढल्यामुळे एअर इंडियाचा निर्णय. आजपासून दूध महागलं. अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. देशाच्या सद्यस्थितीवर बोलण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर काय बोलणार याकडे लक्ष. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाच्या बाहेर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. एटीएससह आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू. रुग्णालयातील डॉक्टर, नर्सचे जबाब नोंदवले. जिशान सिद्दीकींकडून विधान परिषदेच्या आमदारकीची इंग्रजीतून शपथ. काही जण जाणून बुजून मराठीत वेष्ट असल्याचे दाखवतात. मंत्री संजय शिरसाटांची टीका. तर सगळ्या भाषा आपल्याच आहेत, जिशान सिद्दीकी यांचं प्रत्युत्तर. कांदा प्रश्नावरून किसान काँग्रेस आक्रमक. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्यात. दिल्लीमध्ये खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचाराचा आरोप. महिलेच्या तक्रारीवरून राणीबाग पोलिसात गुन्हा दाखल. 2 आरोपी अटकेत. बसही जप्त. जळगावमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. जामनेरच्या मोहाडीमधील 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू. 20 दिवसांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता. अमळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचा देखील मृत्यू. उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार. 65 जणांचा मृत्यू. तर घरांसह पिकांचं मोठं नुकसान. वादळामध्ये पत्र्यासह हवेमध्ये उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा. परावर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार आहेत. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.